श्रेया घे पिना घे बिबा घे काळा पडगे माये शेवंत भयावर रत्ना बळ भामा भयावर येसवरा वये वाडगे माये तुला जग पय्या एक ईड बना कर ये हंगा वये वाडगे माये भामा वये वाडगे माये आवसा वये वाडगे माये रत्ना वये वाडगे माये वाडगे हडे वाडगे हाडगे या इथं खाव नाही इथं समजलं का काय तुला लेट होईल अगं बाई तुला गो बाई तुला गो बाई तुला मुरगुंडा होईल मुरगुंडा होईल बाई तुला मुरगुंडा दिप्याची आई वाडगे माये रावल्याची आई वाडगे माये इजेची आई वाडगे माये बुवाची आई वाडगे माये मास्तरची आई वाडगे माये चेअरमनची आई वाडगे माये अध्यक्षाची आई वाडगे माये खजिनदाराची आई वाडगे माये शिस्तीमाल्याची आई माये तुला जग पय्या अनादिशित नवला प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती राहिले बघा इथं सौभाग्याचं प्रतीक काय सांगितलं जातं कुंकू पण आता ते कुंकू राहिलं नाही आता निघाले टिकली टिकली तर टिकली नाही तर बाई भुकली तसा नवराही टिकला तर टिकला नाहीतर तिला घटस्फोट कुणाला चिंता आहे अहो पूर्वीच्या बाया रुपयाच्या नाण्यावर कुंकू लावायच्या त्या कुंकवाचं महत्व साधन होतं आई साहेब अरण्यामध्ये सीताबाई राहत होत्या त्याच भांगामध्ये सिंदूर आणि कपाळाला कुंकू लावत होत्या त्याच हनुमंतराय तिथं उपस्थित झाले हनुमंतराय म्हणाले सीतामाई या कुंकवाचं महत्व काय या सिंदुराचं महत्व काय त्यावेळी सीताबाई म्हणाल्या एवढं महिन्याच्या कपाळाला कुंकू जास्त आणि भांगामध्ये सिंदूर जास्त तेवढं त्याच्या मालकाचं आयुष्य वाढलं जातं तर हनुमंतराय म्हणाले एवढ्या कुंकवाने आणि एवढ्या सिंदुराने जर माझ्या मालकाचं आयुष्य वाढत असेल मी सर्व अंगावर सिंदूर ओतून घेईल आणि हनुमंतराय लाड झाले पण आता ते कुंकू राहिलं नाही आता हे सिंदूर राहिलं नाही या कुंकावाल्या गेल्या आता या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला वर्षाला का टिकली गेला बाथरूमला नाथ मारा सुंदर वर्णन करतात अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुंकुला घे म्हणून सपन सांगावे आले प्रेमाचे कुंकू हारी लागले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले वाडगे
येते घेऊन येते अर्धी तोर भाकर घेऊन ये कटकट पिठलं घेऊन ये तुला सुया देते पिना देते दोरा देते डिस्कोचं मनी देते मुरड शेंग देते ये तुझ्या म्हाताऱ्याला फुलफुळा देते लवकर घेऊन ये लवकर घेऊन ये छाई वडा छाई वया वाढ मर्राई वया वाढ रामनाई वया वाढ बोधाई वया वाढ कलंकाई वया वाढ चार युगाची काखे पोतडी दशावतार खेळे परवडी सोहम शब्द बोले चौकडी माझा शकुन ऐके आवडी कच्छ मच्छ वराहणाची रूपिणी भक्ताला की स्तंभ फोडवणी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला सेमाई ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सगळे कुरकुले घेऊनी भीमा तटी उभी राहिले सेमाई वागे बुरगुंडा 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 म्हणजे काय बुरगुंडी आता सरळ शाब्दिक अर्थ असतो तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात या बुरगुंड्याचा अर्थ फार सुंदर सांगतात बुरगुंड्या म्हणजे ज्ञान तुला भगवंताच्या त्या दशेवराचं ज्ञान होईल हे नागमाऱ्या बाळातून सांगतात मग काय सांगतात भक्त पुंडलिक गुरुकुला देखोरी मावशी पुंडलिक जर गुरुकुला तुमच्या पोटाला जन्माला यायला पाहिजे आणि तो विटेवरचा देव जर 28 युग पंढरपूरला उभा राहायचा असेल त्या पुंडलिकाची सारखी आई वडिलाची सेवा केली पाहिजे म्हणजे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही तर का पायाची किंमत विचारा ज्यांना कोणाला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा आणि तशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा एखाद्या लहानशा बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं का तुला काय तुझं घेणं देणं ना पोरगा चूक सांगून जाईल स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकाच्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं तो मुलगा फक्त एवढंच सांगेल काय सांगेल महिला मंडळ पुरुष मंडळ एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहात आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला किती कार्यक्रम ऐकला हे मला माहित नाही पण हे गाणं सर्वांना लक्ष देऊन ऐकायचं आणि गाणं जर आवडलं ज्या सुंदर कलाकाराने सुंदर रचना केली त्या कलाकारासाठी तुमची एक टाळी द्यायला मात्र विसरू नका काय म्हणतो तो कलाकार हाय
तुझी मान ही होती असं काही नसलेलं लेख रडत रडत देवळात गेला देवाऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता जुन्या काळातली गोष्ट आहे देवाऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता मेलेल्या आईचा फोटो बाजूला घेतला हृदयाला घेतला भगवंता पुढे नतमस्तक झाला देवा महिने सुना आहे तुझा याड अरे देवा मी असं ऐकलंय की दैवी बऱ्याच जणाला बरंच काही दिलं देवा देवा प्रल्हाद करता संभाजी झाला उपमन्यू करता डुगर वाटीसाठी शिर्याला सागर दिला अरे ज्या वेळेस तुझ्या पोटाला द्रौपदीनं कुठल्याही गोष्टीचा ना विचार करता आपला भर जरी शालू फाडला आणि त्यातली एक चिंते काढून तुझ्या पोटाला बांधतो देवा लाखो वस्त्र तुला तो द्रौपदीला पुरवली भगवंता मला आडस स्थान नको भगवंत मला शिर्याचा सागर नको भगवंत मला दुधाची वाटी नको भगवंता फक्त मला माझी आई दे म्हणतो कवी सांगतोय और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती लेकिन माँ नहीं मिलती मग आई बाबाजी जेव्हा मोठा झाला मोठा होऊन शिक्षण केलं शिक्षण करून नोकरी लागला नोकरी लागून पैसा कमवला पैसा कमवून बनला कान उघडं ठेवून आहे आई बाबाजी जेव्हा मोठा झाला मोठा होऊन शिक्षण केलं शिक्षण करून नोकरी लागला नोकरी लागून पैसा कमवला पैसा कमवून बंगला बांधला त्या बंगल्यातच तुला तुझ्या म्हातारा आई बापाची लाज वाटत असेल आग लागत तुझ्या शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगाल जे अवलाद आपल्या माई बापाला सांभाळणार नाही जे अवलाद आपल्या माई बापाला सांभाळणार नाही त्यांची अवलाद सुद्धा त्यांना सांभाळणार नाही 1 लाख रुपयाचं कुत्र सांभाळा तुमच्या शेवटासाठी 1 लाख रुपयाचं कुत्र सांभाळा कुत्र्याला इशीच्या गाडीत फिरायला नाही नाना प्रकारचं खायला घाला लाख रुपयाचं कुत्र एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. लाख रुपयाचं कुत्र एक दिवस अंगावर आल्याशिवाय राहणार नाही म्हाताऱ्या आई बापाला गोट्यात सांभाळा म्हाताऱ्या आई बापाला गोट्यात सांभाळा कामाला जाताना कधी भाकर चोरा मी सांगतो म्हणून चोरा कुत्र्याला फेकतो तशी माई बापाला फेकून भाकर वाढा ते कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही पण कुत्र्यासारखी फेकलेली भाकर ती माई बाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी ख्यातनाम गायक महाराष्ट्रातील महागायक लाडकी गायक आदरणीय चंदन कांबळे गुरुजी आपल्या गीतातून आपल्या आईला कशा प्रकारे साथ घालतात ही छोटीशी झलक मी आपणा पुढे सादर करत आहे आवडलं तर त्या महान कलाकारासाठी तुमची टाळी द्या काय म्हणतो तो कलाकार हॅलो